आम्ही की नाही पंढरपूरला चाललो. भूमच्या पुढे आमचं मुक्काम वांगीले हाय. तर आम्ही वांगीले जाता जाता आम्हाला एका महात्म्याची इथं समाधी दिसली. तर आम्ही महात्म्याच्या समाधीजवळ गेलो. वावरात आहे, पाया लागलो आणि तुम्हाला एक छोटीशी पांडवांची कथा सांगतो. स्वर्गारोहणाची कथा सांगतो. पाच पांडवांची नाव सांगतो. धर्मराज युधिष्ठिर, अजून भीमदादा, अर्जुन, अजून नकुल, अजून सहदेव. यांना कळालं की आता कलियुग लागणार आहे आणि ते होते द्वापार युगात. कलियुग लागणार आहे. तर मग धर्मराज युधिष्ठिरांनी ठरवलं की अर्जुनाच्या पोराचं अभिमन्यूच्या पोराचं नाव परीक्षित. मग अर्जुनच्या पोराचं नाव अभिमन्यूच्या पोराचं नाव परीक्षित. मग धर्मराज युधिष्ठिरांनी ठरवलं की आपण परीक्षितला आपलं राज्य देऊ आणि आपण स्वर्गाला चालले जाऊ. मग ते 5 पांडव, अजून द्रौपदी धर्मराज युधिष्ठिर आहेत की नाही. धर्मराज युधिष्ठिर संग एक कुत्र गेलत. मग ते उत्तर दिशेला त्यांनी प्रस्थान केलं. उत्तर दिशेला निघाले. मग जात जात बद्रीनाथ लागलं. मग मग पुढे की नाही एक अलकनंदा नावाची नदी आली. मग द्रौपदी आहे की नाही, द्रौपदीला ते अलकनंदा नावाची नदी पार नव्हती करता येत. मग भीमदादाने एक मोठा की नाही दगड उचलला आणि अलकनंदा नदीत टाकला. मग तुम्ही म्हणसान की नदी तर मोठी असते ना. मग ते फक्त नदीची सुरुवात होती. मग द्रौपदीनं आणि पांडवाईनं ते नदी ओलांडली. मग नदी ओलांडली. मग जात मग द्रौपदी आहे की नाही, द्रौपदी थकूनच पडली. मग असं लाईनापासून सुरुवात. द्रौपदी पडली, मग सहदेव पडले थकून, मग नकुल पडले थकून, मग अर्जुन पडले थकून, मग भीमदा पडले थकून. पण धर्मराज युधिष्ठिरांनी लक्ष काही दिलं नाही. आणि कुत्रा आणि धर्मराज युधिष्ठिर चालले पुढे. मग की नाही शेवट लोक आले बर्फाच्या. आणि जर पुढे चालले असते ते तर पडून गेले असते. मग तिथंच थांबले. मग तिथं इंद्रदेव आले त्याचा ऐरावत घेऊन आले. तर मग इंद्रदेवानं म्हटलं की चला बसा ऐरावतावर, फक्त तुमची एक कळंगडी नाही घेता येणार, कारण कळंगडीनं पाप केलं. तुम्ही नक्की नाही एकदा खोटे बोलले होते आणि कळंगडी दाखवली होती अशी. म्हणून हे कळंगडी. कोणाची खोटे बोलले होते? द्रोणाचार्य संग खोटे बोलले होते. म्हणून तुमची हे कळंगडी घेता नाही येणार. मग धर्मराज युधिष्ठिरांनी म्हटलं
की बरं ठीक आहे तोडा. तोडली आणि धर्मराज युधिष्ठिरांनीच म्हटलं की हे कुत्र आणि माझे भाऊ सोबत घ्या. मग इंद्रदेवांनी म्हटलं की तुमचे ते भाऊ आहेत की नाही, ते भाऊ पहिलेच स्वर्गात गेले. त्याचा स्थूल देह बर्फाखाली दबला. सूक्ष्म देहानं ते चालले गेले. मग म्हटलं की बरं तुम्ही या कुत्र्याला न्या. मग इंद्रदेवानं म्हटलं की या कुत्र्याला कसं काय नेता येईल, यानं पाप करेल आहे म्हणूनच याले हे योनी भेटली की नाही, तर हे योनी भेटली असती का. मग धर्मराज युधिष्ठिरांनी म्हटलं की न्याच. मग धर्मराज युधिष्ठिरांनीच म्हटलं की या कुत्र्याला मी माझं अर्ध पुण्य देतो पण याला घ्या. मग त्या कुत्र्यातून धर्म नावाची देवता प्रगट झाली आणि मीनं तुझी परीक्षा घेतली की या परीक्षेचं नाव धर्म परीक्षा. मीनं तुझी परीक्षा घेतली की तू माझा त्याग करत की सोबत घेत, पण तुनं मला सोबत घेतलं. तू तुझं पुण्य तुला आज घे आणि अमरावतीला निघून जा. तुम्ही भन्सान की अकोल्या पुढे ते अमरावती आहे ते नाही बरं, ढगातली वाली अमरावतीला निघून जा असं म्हटलं. याच्यातून हे शिकायचं आहे की शरण आलेल्याला कधी सोडायचं नाही. अजून एक की फक्त उसक पाप केलं तर कळंगडीनं तर कळंगडी तुटून पडली. जय श्रीराम.